भारतात सध्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशनचं ज्या विधेयक आहे ते लोकसभेत काल विशेष अधिवेशनात मांडलं गेलं आणि त्यावर विविध चर्चा झाली. मात्र याच विधेयकावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश खैरे आहेत. योगेशजी, काल विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं गेलं लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेबाबत. मुळात ते विधेयक आणखी 2 विधेयकांसोबत मांडलं गेलं. काय नेमकं हे विधेयक आहे आणि त्याचा महाराष्ट्राला धोका होऊ शकतो अशी एक चर्चा आहे, त्याबाबत काय? आता हे 2-3 जी विधेयक आहेत, एक त्यात डिलिमिटेशन आणि महिला रिझर्वेशन हे एकत्र ती विधेयक एकत्र आणून मांडलेली आहेत. त्यामुळे मोठी अडचण झालेली आहे. आता जी जागा वाढवायच्या लोकसभेतल्या आणि विधानसभांमधल्या लोकसभेतल्या जागा साधारण 816 ते 850 पर्यंत नेण्याचं त्यांचं धोरण आहे. पण यामध्ये सगळ्यात मोठी अडचण महिला आरक्षण विधेयक समोर ठेवून त्याच्या मागून डिलिमिटेशन पास करून घ्यायचं हा याच्या मागचा उद्देश दिसतो. पण यातनं प्रॉब्लेम असे क्रिएट होत आहेत की जो दक्षिण भारत आणि उत्तर भारतातला जो संघर्ष आहे तो यातनं आणखी तीव्र होईल. कारण की जी खालची दक्षिणेतली राज्य आहेत या राज्यांनी आणि महाराष्ट्र त्याच्यासोबत जी राज्य आहेत या राज्यांनी ही राज्य सर्वात जास्त जीडीपी भारताच्या जीडीपी मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन या राज्यांचं आहे आणि या राज्यांनी सगळ्यात जास्त लोकसंख्या कंट्रोल केलेली आहे. पण आता जर का ह्या पद्धतीने होणार असतील गोष्टी तर ह्या राज्यांवर अन्याय होण्याची शक्यता यातनं दिसते. त्यामुळे आता या खरं तर हा विषय जी आता जनगणना ज्यांनी आधारभूत मानली आहे ती 2011ची, आता 2026ची आता 21ची जी होती ती आता सुरू झालेली. ही जी जनगणना आहे ती डिसेंबर 2027 पर्यंत संपेल असं जनगणना आयुक्त सांगतात. मग जर 2027 डिसेंबरला संपणारच आहे आणि पुढच्या निवडणुका 2029 साली आहेत तर मग हे 2027 नंतर पण करता आलं असतं ना. ही इतकी घाई करण्याचं कारण काय, हा यामागचा सगळ्यात मोठा इश्यू आहे. आणि जी पश्चिम बंगाल मधल्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये कुठंतरी आपल्याला त्याचं जरी हे विधेयक फेटाळलं गेलं किंवा मान्य झालं, दोन्ही बाजूंनी काही झालं तरी आपल्याला या विषयाचा फायदा होईल अशा पद्धतीची रचना या सगळ्या गोष्टींमध्ये केलेली दिसते. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथं जीडीपीचं कॉन्ट्रीब्युशन आणि लोकसंख्येचं कंट्रोल या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने केलेल्या असताना जर का योग्य वाटा लोकसभेच्या जागांमध्ये या मिळाला नाही तर मग याचे गंभीर परिणाम पुढच्या काळात होणार आहेत. आणि ते खरं तर तिथं सर्व पक्ष जे महाराष्ट्रातले आहेत त्यांनी यासाठी भांडलं पाहिजे, पण ते होताना दिसत नाही. मात्र मुळात मुद्दा हा आहे की ज्या जनगणनेचा 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जातोय त्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक लोकसंख्या ज्या राज्यांमध्ये त्यात उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. त्यात स्थलांतरित नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात त्यानंतर वाढली आहे महाराष्ट्रात. असं असताना देखील जी टक्केवारीत वाढ खासदारांच्या संख्येत होणार आहे ती महाराष्ट्राला कमी मिळते का आणि महाराष्ट्रावर आणि दक्षिणेतील राज्यावर हा जाणून बुजून केलेला अन्याय वाटतोय का? नाही, या संदर्भात जे त्यांनी विधेयक आणलंय जो ड्राफ्ट आहे विधेयकाचा त्यामध्ये ही संख्या कशा पद्धतीने वाढवणार आहे त्याबाबत काही सांगितलेलं नाही. यामध्ये एवढं सांगितलंय की जो डिलिमिटेशन आयोग आहे हा आयोग या संदर्भाने सगळे निर्णय घेणार आहे. पण जी चर्चा सुरू आहे की या संदर्भात ज्या राज्यांमध्ये आता एक्झिस्टिंगच्या जागा आहेत त्यामध्ये 50% वाढ केली जाईल. म्हणजे बिहारच्या उत्तर प्रदेशच्या जागा 80 ते 120 पर्यंत जातील आणि महाराष्ट्रातल्या जागा ज्या 48 ते 72 पर्यंत जातील. असं साधारण जी चर्चा चालू आहे ती अशा पद्धतीने. पण नक्की या संदर्भात काय केलं जाणार आहे हे अजूनपर्यंत त्याबाबत स्पष्टता नाही. जर काय लोकसंख्या आधारभूत मानली तर मग हे सगळंच फिसकटेल आणि ज्या राज्यांनी लोकसंख्या कंट्रोल केली त्यांच्यावर अन्याय होईल. नक्कीच. त्यामुळे एकंदरीत हे विधेयक जर पाहिलं तर महिला आरक्षण विधेयकाच्या आडून जे डिलिमिटेशन विधेयक पारित करण्याचा डाव केंद्र सरकार रचतंय का आणि या सगळ्यामध्ये जे काय आहे ते ही संख्या कशा प्रकारे वाढणार आहे यामध्ये स्पष्टता नसल्यामुळे हा सगळा गोंधळ सुरू असल्याचं योगेश खैरे यांनी सांगितलं. कॅमेरामन स्वप्नील भाऊसह मी प्रणव नवले, मनसे सोशल, पुणे.